तुम्ही स्वतःला खूपच हुशार समजत असाल, तर हे रिझनिंगचं उत्तर बिना माझं सोल्युशन बघता किंवा उत्तर बघता आधीच सॉल्व्ह करून दाखवा. ठीक आहे. मी आशा करतो की तुम्ही हुशार असालच. तर तुम्ही ज्यांना जमलेलं नाही आहे त्यांच्यासाठी बघा. काय दिलेलं आहे? दौंड एस-आर-पी-एफमध्ये विचारलेला प्रश्न. डी-ओ बरोबर दिलेला आहे 33, कम बरोबर 68, रन बरोबर किती असा प्रश्न दिलेला आहे. मग सर्वप्रथम आता मी प्रत्येक सेशनमध्ये एक गोष्ट सांगत असतो. ज्यावेळेस रिझनिंग घेतो, त्यावेळेस सांगत असतो की ए टू झेड म्हणजे ए-बी-सी-डी, एफ-जी-एच, वाय-झेड पर्यंत तुम्हाला सीरियल नंबर माहिती पाहिजे. म्हणजे झेड किती नंबरला येतो, सी किती नंबरला येतो, डी किती नंबरला येतो, आय किती नंबरला येतो. कोणताही विचारलं तर तुम्हाला लगेच माहिती पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी, की त्यांच्या अपोझिट पण कसे लक्षात ठेवायचे ते पण मी सांगितलेलं आहे, की एच्या अपोझिट झेड येतो. समजा सीच्या अपोझिट एक्स येतो. आयच्या अपोझिट आर येतो. कशाच्याही अपोझिट डीच्या अपोझिट डब्ल्यू येतो. मग अपोझिट म्हणजे काय? आपण ए-बी-सी-डी लिहितो. आता तुम्हाला भरपूर जणांनी सांगितलं असेल. इथपर्यंत एमपर्यंत लिहून जातात आणि ते खाली एनपासून सुरुवात करतात. इकडे इकडे इथे काय करतात, इथे वाय आणि झेड लिहिलं समजा. म्हणजे असं लिहिता आणलं वापस. इथून 13 लिहिले आणि इकडच्या साईडनं 14 पासून सुरुवात केली आणि इथपर्यंत लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर तेही मी त्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. कसं लक्षात ठेवायचं शॉर्ट ट्रिकने. तुम्हाला नाही जर सुचलं, तुमच्याजवळ खूप वेळ असेल, तर तुम्ही काय करू शकता, ह्याला पाठ करण्याच्या ऐवजी तिथं लिहू पण शकता. ठीक आहे. पण ॲक्युरसी महत्त्वाची आहे कारण की एक मार्क एक्झाममध्ये महत्त्वाचा आहे. तर डी-ओ बरोबर 33. आता जर सुरुवातीला तुम्ही बघितलं तर डी येतो 4 नंबरला, ओ येतो 15 नंबरला. जर दोघांचं गणित जुळवायला गेलं तर बेरीज केली तर 19 होते. गुणाकार केला तर 60 होतो. तर हे 33च्या आजूबाजूला जाण्याचे काही चान्सेस बनत नाही. मग याच्या अपोझिट गेलो आपण. अपोझिट म्हणजे काय? त्याच्या विरुद्ध डीच्या अपोझिट येतो डब्ल्यू. ओच्या अपोझिट येतो एल. ह्याचा नंबर असतो 23. डब्ल्यू म्हणजे 23, एल म्हणजे किती? 12. मग या दोघांची जर बेरीज केली तर ही किती आली? 35 आली. ठीक आहे. 33च्या आजूबाजूला तर गेली. आता बघूया दुसऱ्या ह्याला काही लॉजिक लागतंय का? COME. आता यांच्या अपोझिटवाले बघूया. सीच्या अपोझिट एक्स असतो, ओच्या अपोझिट एल असतो, एनच्या अपोझिट एन असतो, ईच्या अपोझिट व्ही असतो. मग आता यांच्या अपोझिट यांचे नंबर मांडूया. 24, 12, 14 आणि हे काय व्ही आहे. हा आहे 22. ठीक आहे. यांची बेरीज केली आपण. 24 + 12 + 14 22 आणि 24 46 होतात. 46 + 14 46 + 4 50 50 + 10 60 60 + 12 72. यांची बेरीज किती झाली? 72 झाली आणि हे किती दिलेलं आहे? कम बरोबर 68 दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की इथे -4 केलेलं आहे. इथे -2 केलेलं आहे. आसपास जवळपास जात आहे. पण लांब-लांबपर्यंत नाही आहे. ठीक आहे. जवळपास जातं म्हणजे ह्याच्यात 4 वजा गेले, ह्याच्यात 2 वजा गेले. मग असं का? तर इथे बघितलं की 2च अल्फाबेट आहे. इथे बघितलं की 4 अल्फाबेट आहे. अल्फाबेट म्हणजे वर्णमाला. ठीक आहे. यांचे जे काही अक्षरपदं आहेत ते 4 दिलेले आहेत. म्हणून ह्याच्यातून 4 वजा केलेले आहे आणि त्याच्यातून 2 वजा केलेले आहे. मग आता रनला पण आपण तसं सॉल्व्ह करून पाहू शकतो का बघा. रन आरच्या अपोझिट आय येतं. यूच्या अपोझिट एफ येतं. एनच्या अपोझिट एम येतं. मग आता आयच्या अपोझिट आय म्हणजे किती? 9 नंबर. एफ म्हणजे किती? 6 नंबर आणि एम म्हणजे किती? 13 नंबर. 9 आणि 13 22 + 6 28. आता हे किती आहे? 28 आलेले आहे. 28 आणि हे 3 अल्फाबेट आहे म्हणून मायनस किती करणार आहोत? 3 करणार आहोत. उत्तर किती येईल? 28 - 3 म्हणजेच 25 उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील, तुम्ही मला बिनधास्त पाठवू शकता. आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे. त्याला तुम्हाला जर जॉइन करायचं असेल, तर हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. या ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनधास्त पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. ह्या चॅप्टर वाईज व्हिडिओमध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. धन्यवाद.